नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाडांची गटनेतेपदी निवड, तर रोहित पाटील मुख्य प्रतोद, तर उत्तम जानकरांची प्रतोदपदी निवड, जयंत पाटलांची घोषणा। मुख्यमंत्री शिंदे 2 दिवसांनंतर दरेगावातून ठाण्यात दाखल, महायुतीची आज बैठक होण्याची शक्यता। दीपक केसरकरांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं स्वागत। अविनाश जाधवांकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, विधानसभा निवडणुकीत मनसेचा ठाणे आणि पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर हा राजीनामा। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता आमदार निवास सज्ज झालं, तर अधिवेशन कालावधीत येणाऱ्या नागरिकांसाठी देखील सोय। युगेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांकडून मतपडताळणीसाठी अर्ज, 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरले। सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंकडून फेर मतमोजणीची मागणी, महेश कोठेंनी केलाय जिल्हा प्रशासनाकडे अर्ज, पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं चलनही भरलंय। नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीत ईव्हीएम विरोधामध्ये ठराव, आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयार राहण्याच्या सूचना। कल्याणमध्ये 2 माजी आमदारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, मनसेचे राजू पाटील तर ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांच्याकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज। नागपुरातील गोविंद टेलरनं फडणवीसांसाठी बनवलेत खास 4 जॅकेट, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस बनणार असल्याच्या चर्चांनंतर हे बनलेत जॅकेट। नागपुरात फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत देणारे बॅनरनं नागपूरकरांचं लक्ष वेधून घेतलंय। नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंचे भावी पालकमंत्री पदाचे बॅनर, कांदेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा, नांदगावमधून सुहास कांदे 90,000 मतांनी विजयी। साकोलीत भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले, साकोलीत जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागले। साकोलीत नाना पटोलेंचा फक्त 218 मतांनी विजय। संभाजीनगरात संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले, शिरसाटांच्या समर्थकांकडून हे बॅनर। दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून इंदापूरमध्ये श्रीलक्ष्मी नृसिंहदेवाकडे साकडं, भरणे यांचा सलग 3 वेळा विजय। निरा नरसिंहपूरमधील देव हे देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्याची माहिती। माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप, आमदार संजय गायकवाड यांच्या गौप्यस्फोटानं शिवसेनेत खळबळ। शिंदे गटाचे आमदार आमच्या पाडवींविरोधात आदिवासी संघटना आक्रमक, महिलेच्या मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी समाजामध्ये प्रचंड संताप, पाडवींविरोधात मुलगी गावात निषेध मोर्चा। नवनिर्वाचित आमदार अमोल खताळांनी घेतलंय साईबाबांचं दर्शन, संगमनेर तालुका टँकरमुक्त करणार, आमदार अमोल खताळ यांचं आश्वासन। भंडारातील शिवशाही बस अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळेंकडून एसटी बसेसची पाहणी, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या पडोळेंच्या सूचना। पुण्याच्या कात्रजमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीच्या कात्रज बस स्थानकासह वाहतुकीत बदल करण्यात येणार, उद्या रात्री 12 वाजल्यापासून हे बदल करण्यात येतील। रत्नागिरीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी होणार, 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत मध्यरात्री रेडिओग्राफी, सुरक्षिततेसाठी पुतळ्यांच्या परिसरातील रस्ते मध्यरात्री बंद राहतील। धुळ्यात एमपीएससीची पूर्वपरीक्षा शांततेत संपन्न, 8 उपकेंद्रांवर 3,552 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार। परभणीत 12 केंद्रांवरती आता 3,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससीची पूर्वपरीक्षा, शहरातील 12 केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून तपासणी। जालना शहरातील 5 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा सुरळीत पार पडली, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 173 अधिकारी आणि पोलिसांकडून बंदोबस्त। नागपूर संभाजीनगर दरम्यान काटीपूर्णा पुलावर खड्डे, वाहन चालकांची तारांबळ। भोरमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत पशुगणनेला सुरुवात, 25 दवाखान्यांअंतर्गत 200 गावांसाठी 22 प्रगणक आणि 4 पर्यवेक्षकांची नियुक्ती। सोलापुरातील देवळालीमधील प्रथमेश शिंदेला रेसलिंग कॉम्पिटिशन स्पर्धेत मिळाले ब्रॉन्झ मेडल, प्रथमेशनं मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक। जालन्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 1000हून अधिक वर्गखोल्या मोडकळीस, 913 खोल्या धोकादायक स्थितीत, भिंतीला तडे गेल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका। बीडच्या परळी शहराला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमुळेच वाहनधारकांची कसरत, खड्डे तात्काळ बुजवण्याची वाहनधारकांची मागणी।
वाशिममध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी. 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा आहे. मोठ्या संख्येने भाविक रथोत्सवामध्ये सहभागी झाले. अमरावतीच्या कौंडिण्यपूर येथे बोटिंग स्पर्धा आणि वर्धा नदीपात्रात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूरमधील उजनी जलाशयात पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न. अत्याधुनिक बोटीच्या सहाय्यानं सर्वेक्षण सुरू आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्तानंच काव्य वाचनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमात अनेक कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कविता सादर. वाशिम जिल्ह्यातील लोणीच्या संत महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. लोणीत भाविकांची मांदियाळी. रत्नागिरीतील देवी महालक्ष्मी मंदिराचा बगाडा उत्सव संपन्न झाला. मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. तुळजापुरात आई भवानी चरणी परभणीच्या भक्ताकडून 11 तोळे सोन्याची माळ अर्पण. मंदिर संस्थांकडून भाविक देशमुख परिवाराचा सत्कार. इंदापूरच्या पश्चिम भागातील नीरा नदीच्या परिसरात गुलाबी थंडीचे चाहूल. गावकऱ्यांकडून शेकोटीचा आधार. नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीचा कडाका. 7 अंश सेल्सिअस इतका तापमान घसरलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. जिल्ह्यात प्रथमच पारा 10.6 अंशांवर. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढलाय. नवी मुंबईतील वाशी बाजारामधील समितीमधील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर गेला. परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरानं झाल्यानं हंगाम लांबणीवर आहे. डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होईल. परभणीमध्ये तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव. खरीप हंगामामधील परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल. जालन्यात नाफेडकडून सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात. 9 केंद्रीय आता खरेदी केंद्रांवरच 10,000 क्विंटलपेक्षा अधिक खरेदी झाली आहे. तर सोयाबीनला 4,892 रुपयांचा भाव. गोंदियाच्या तासगावमध्ये शेतातील धानाचा पुंजणा अज्ञातांना जाळला. धान जळून राख झाल्यानं शेतकऱ्याचं 96,000 रुपयांचं नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अद्रक पिकावर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव. पानं पिवळी पडत असल्यानं कीटकनाशकांच्या फवारण्या. शेतकरी चिंतेत. जळगावच्या यावलमध्ये अज्ञाताकडून केळी उत्पादकांचं नुकसान. शेतकऱ्यांचं तब्बल 5,94,000चं नुकसान. यावल पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवगाला आता 500 रुपये प्रति किलोचा विक्रमी भाव. दर वाढल्यानं बहुतांश हॉटेलमधून शेवगा हंडी गायब झाली आहे. धुळे जिल्ह्याच्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर हल्ला. अज्ञात तरुणानं धारदार शस्त्रानं वार करत निर्घृणपणे हत्या केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.